वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स. महाराष्ट्र आणि तमाम भारत देशातील विद्यार्थ्यांसाठी ओपन डोमिसाइल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधील तेलंगणा राज्यामध्ये MBBS ऍडमिशन साठीची संधी उपलब्ध होणार साठीचा एक आपला 5वा हा व्हिडिओ आहे. MBBS इन तेलंगणा मधील पार्ट 5 या संदर्भात मध्ये आपण तेलंगणाच्या पहिल्या व्हिडिओमध्ये MBBS संदर्भातल्या डिटेल गोष्टी संदर्भात ऍडमिशनच्या संदर्भात गोष्टी पाहिल्या. दुसऱ्या व्हिडिओमध्ये डॉक्युमेंट्स पाहिले. तिसऱ्या व्हिडिओमध्ये फी स्ट्रक्चर किती आहे. चौथ्या व्हिडिओमध्ये आपल्याला त्या ठिकाणी असणारे सीट्स आपल्यासाठी किती उपलब्ध आहेत त्या पाहिले. आता या राऊंडमध्ये तेलंगणा स्टेट्समध्ये इन्फॉर्मेशन ब्रोशर आपलं करिअर मेकिंग गायडन्स आहे. हे बनवलेलं आम्ही एक बुकलेट आहे. यामध्ये तेलंगणा मॅनेजमेंट कोटा कॅटेगरी बी साठीचा कट ऑफ हा सर्वात महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो आणि तोच मी तुमच्यासमोर मांडण्याचा आपण प्रयत्न करत आहे. राऊंड 1, 2, 3 मध्ये 2025 मध्ये म्हणजेच गेल्या वर्षीचा कट ऑफ किती आहे बघा. अपोलो हैदराबाद या ठिकाणी 493, 485 आणि 482 गेल्या वर्षीचा कट ऑफ आहे. आपल्या इथं जो कट ऑफ होता तो 474 एवढा कट ऑफ आहे. त्यामुळे या ठिकाणी ऍडमिशनला घेण्यासाठी जायची आवश्यकता आहे का? नाही. अपोलोमध्ये आपल्याला 13 लाख रुपये भरायचे आणि 484 तिसऱ्या राऊंड मध्ये लागलेला आहे. त्यामुळे हे कॉलेज आपल्यासाठी नाही. कामनेनी मेडिकल कॉलेज हैदराबाद 481, 472 आणि 470 बघा. कामनेनीमध्ये 470 ला मिळाले की ते आपल्याकडे 474 ला मिळालेले आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जायला हरकत नाही. 91,633 एवढा होता. त्यानंतर हे कॉलेज आपल्याला जाण्याची आवश्यकता नाही. हे कॉलेज आपल्याला जायचं आहे हे लक्षात घ्या. कामनेनीसाठी जाऊ शकतो आपण. दुसरा ममता बच्चूपल्ली यासाठी 474, 71, 71 हे सुद्धा आपल्यासाठी अगदी उपयोगाचं कॉलेज आहे. बच्चूपल्ली डेक्कन हे मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे. या ठिकाणी 472, 72 आणि 72 म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला जाता येऊ शकणार आहे. भास्कर मेडिकल कॉलेज यंकटपल्ली या ठिकाणी 471, 471, 470 आपल्या सर्वांसाठी एक महत्वाचा संदेश मी सांगण्यासाठी आलो होतो की कदाचित आपल्याला या ठिकाणी आपल्याकडे मार्क्स कमी असल्यानंतर कुठे जाता येऊ शकत नाही त्यासाठीच बघत आहे. त्यामुळं साधारण मेडिकल कॉलेज मुस्लिम मायनॉरिटीचे 467 एवढा 95,000 आपल्याला साधारणमध्ये लागणार आहे. मेडिसिटी 467, 465, 456 बघा. आपल्याकडे आपला कट ऑफ किती आहे बघा 474 म्हणजे ह्याच्यापेक्षा कमी इकडे आपल्याला 11 लाखामध्ये मिळायला लागले. ममता 464, 56 आणि 56 हा तिसऱ्या राऊंड मध्ये. त्यानंतर ममता मेडिकल कॉलेज खम्माम, कामनेनी नरकटपल्ली या ठिकाणी आपल्याला 461, 453 आणि 442 म्हणजे बघा इकडे किती कट ऑफ कमी आलेला आहे. त्यानंतर SBS मध्ये 460, 460 हा कट ऑफ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. त्यानंतर जे 11वं कॉलेज आहे ते म्हणजे डॉक्टर पटनाम महेंद्र रेड्डी या ठिकाणी 458, 455 पर्यंत आपला कट ऑफ किती आहे 474 म्हणजे या ठिकाणी आपल्याला 12 लाखामध्ये जायला हरकत आहे का? 100% काय हरकत नाही. महेश्वरा 457, 454 इकडे सुद्धा हे कॉलेज टाकायला हरकत नाही. अरुंधती 456, 453 या ठिकाणी सुद्धा जायला हरकत नाही. खूप टॉपचं कॉलेज आहे. प्रतिभा करीमनगर खूप टॉपचं कॉलेज आहे 456 पासून 452 पर्यंत. सी आनंदराव या ठिकाणी 455 पासून 440 पर्यंतचा कट ऑफ आहे. त्यानंतर RVM मेडिकल कॉलेज सिद्दीपेठ 450 कट ऑफ आहे. VRK मेडिकल कॉलेज या ठिकाणी आपल्याला किती आहे बघा. VRK मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे या ठिकाणी 451 असा कट ऑफ आहे. त्यानंतर 18व्या नंबरचं कॉलेज आहे MNR मध्ये हे जे कॉलेज आहे ते आपल्याला 440 एवढ्या मार्क्सला हे कॉलेज मिळालेलं आहे. 440. CMR बघा या ठिकाणी सुद्धा 445. महावीर 448. त्यानंतर आयान मुस्लिम मायनॉरिटीचा आहे. मुस्लिम मायनॉरिटी या ठिकाणी 444. प्रतिभा रिलीफ वरंगळ 439. 437 आपल्याला TRR मध्ये आहे. त्यानंतर 437 आपल्याला सुरभी सिद्दीपेठ मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर निलिमामध्ये सर्वात कमी आहे 411 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा हे कॉलेज मिळालेलं आहे. निलिमा नोहामध्ये 440 कट ऑफ आहे आणि 383 एवढा स्कोअर कमी असणाऱ्या स्टुडंटला निलिमामध्ये 15 लाख रुपये पर इयर मध्ये मिळाले आहे.
आपले खूप सारे विद्यार्थी निलेमामध्ये असतात. आपल्या महाराष्ट्रातले जवळपास खूप सारे विद्यार्थी या निलेमामध्ये असतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे 2,44,000चा रँक असेल तरी सुद्धा हे कॉलेज आपल्याला मिळणार आहे, एवढं लक्षात घ्यायचं. त्यामुळं कट ऑफचा व्हिडिओमध्ये आपण बनत असताना आपल्याला हा राऊंड वाईज कट ऑफ आपण सगळ्या कॉलेजचा बघितलेला आहे. आणखी एकदा तुम्हाला बघता येते का बघा, ते आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू. हे सगळं आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये 10,000 रुपये घेतो. तेलंगणा आणि त्यात महाराष्ट्र, ऑल इंडिया सगळं येत आहे. तेलंगणासाठी सेपरेट आम्ही 5,000 घेतो आणि ऑल इंडिया आणि स्टेटसाठी 5,000, असे 10,000मध्ये आम्ही तुम्हाला तेलंगणामध्ये जरी समजा याच रेंजमध्ये मार्क्स असतील तुम्हाला, तरी तुम्हाला ऍडमिशन मिळू शकणार. म्हणजे 400पेक्षा जास्त स्कोर असेल तरी सुद्धा तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे. हे बघा 2024चा कट ऑफ आहे. या ठिकाणी आपण आता फक्त एकच कट ऑफ पाहणार आहे. ममता, खरं तर 24मध्ये खूप चांगले स्कोर, म्हणजे चांगलं मार्क्स लोकांना पडले होते. हे अशा टाईपमध्ये आपला हा कट ऑफ. हा ब्रोशर आम्ही तुम्हाला देत असतो आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये आल्यानंतर. हा 24चा कट ऑफ आहे. एकंदरीत आताच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व गोष्टी बनवण्याचा प्रयत्न आहे. हा जो आपला 5वा व्हिडिओ आहे, त्यामध्ये जो काही जिव्हाळ्याचा विषय असतो तो म्हणजे 400 पर्यंत कट ऑफ यायला काही हरकत नाही. म्हणजे महाराष्ट्र सोडला तर तेलंगणामध्ये 400 मार्क्स असतील तरी सुद्धा तुम्हाला MBBS मिळू शकतं निलेमामध्ये, आणि 430 पर्यंत असेल तरी सुद्धा आपल्याला इतर कॉलेजमध्ये मिळू शकणार आहे. त्यासाठी आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये या 100% तुम्हाला तेलंगणामध्ये MBBS ऍडमिशन मिळण्याचा सिलसिला दरवर्षी 100च्या आसपास ऍडमिशन आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्रामसाठी 10,000 रुपये भरून आपल्या ग्रुपमध्ये सामील व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र.